चरणात होईल. आमचं जीवन, आमचं अस्तित्व सर्वस्व तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलावंस अशीच आम्ही तुला विनंती करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्या आत्म्याशी येशू ख्रिस्ताचा उद्धार याच्याच प्रेमी गुण मागतो म्हणून पाहिजे. आमेन. मागच्या आठवड्यात आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला की आम्ही धन किंवा पैसा याच्याकडे लक्ष लावू नये, तर परमेश्वराच्या मार्गाकडे, त्याच्या राज्याकडे लक्ष लावावं. आज जेव्हा आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, स्तोत्र 48 आम्ही ऐकलं, यशया 12वा अध्याय आम्ही ऐकला, फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 3 ते 18 वचने आम्ही ऐकली आणि लुक वर्तमानाचा 10वा अध्याय 1 ते 9 आणि 17 ते 20 पर्यंतची वचने आम्ही ऐकली. आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचा विषय आहे परमेश्वराचे वचन सांगणारे, सुवार्ता सांगणारे कितीतरी धन्य. परमेश्वराचे वचन सांगणारे किंवा सुवार्ता सांगणारे कितीतरी धन्य. आणि आज आम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा तुम्ही मी या जगामध्ये जीवन जगत आहोत आणि आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा या पृथ्वी तलावर तुम्ही आणि मी असण्याचं कारण काय? किंबहुना परमेश्वराने जर आम्हाला पृथ्वीवर पाठवलेलं आहे, तर आमच्या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे? काय वाटतंय का आमच्या जीवनाचा उद्देश काय असू शकेल? सांगा बघू. कोणी सांगू शकेल का की आमच्या जीवनाचा उद्देश काय असू शकेल? आम्ही जे सगळे जगत आहोत, आमच्या जीवनाला काही ना काहीतरी ध्येय आहे का? असं कोणी आहे का की बिन ध्येयाचं, बिना उद्देशाचं जीवन जगत आहे? असं कोणी नाही. प्रत्येकाच्या जीवनासाठी काही ना काहीतरी ध्येय, काही ना काहीतरी उद्देश ठरलेला आहे. ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये ध्येय नाही, ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये उद्देश नाही, किंवा ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये कोणतीही योजना नाही, कदाचित आम्ही सकाळी बिछाण्यातून उठणारच नाही. आणि बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये हे घडतं. जेव्हा ऑफिस आहे, जेव्हा कोणतं तरी काम आहे, जेव्हा काहीतरी नोकरी आहे, कामाचा दिवस आहे, सगळेजण लवकर उठतात. आणि ज्या दिवशी काम नाही आहे, विश्रांती आहे, कुठं कामाला जायचं नाही, ऑफिसला जायचं नाही, त्या दिवशी उठलं जातं लवकर सकाळी नाही का? कारण सकाळी लवकर उठण्याचा उद्देश नाहीये. म्हणजेच आमचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्देशानं भरलेलं आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येत असतात आणि त्या प्रसंगानुरूप आम्हाला आमचं जीवन किंवा आमची दिनचर्या बदलावी लागते. कधी कधी आम्हाला रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं, कधी कधी पहाटे लवकर उठावं लागतं, कधी कधी विश्रांती घ्यायला देखील वेळ मिळत नाही. वेगवेगळे प्रसंग कधी ना कधीतरी आमच्या जीवनामध्ये येत राहतात आणि त्या प्रसंगानुसार आम्ही काय करतो, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या प्राथमिकता आहेत त्या बदलत राहतात. उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही खूप थकलेले आहात, खूप दमलेले आहात, तुम्ही दिवसभर भरपूर कष्ट केलेले आहे. आता तुमच्या मनामध्ये फक्त एकच विचार आहे, संध्याकाळी घरी जायचं, मस्तपैकी जेवायचं आणि शांतपणे झोपून जायचं, कसलीच चिंता काळजी करायची नाही. आणि तुम्ही घरी येता आणि घरी आल्यानंतर तुम्हाला समजतं की तुमचं लेकरू आजारी आहे, त्याला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. आता मला सांगा,
तुम्ही विश्रांती घ्या, झोप घ्या, भरपूर जेवण करा. नाही, आता तुमचा उद्देश बदलला आणि आता तुमच्या प्राथमिकता पण बदलल्या. आता विश्रांती किंवा झोप ही तुमची महत्वाची गोष्ट राहिली नाही. आता लेकराचं आरोग्य तुमच्यासाठी महत्वाचं झालं. आणि आमचं जीवन अशाच प्रकारे काम करत असतं. दररोज आम्ही काही गोष्टी ठरवतो, काही गोष्टी अचानकपणे कराव्या लागतात आणि काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात. आणि मग बऱ्याचदा आमचं जीवन त्या त्या दिवसानुसार, त्या त्या प्रसंगानुसार ऍडजस्ट होत राहतं. आम्ही बदलत राहतो. आमचं सकाळचं उठणं असेल, रात्रीचं झोपणं असेल, विश्रांती असेल, जेवण असेल, ते जी जी परिस्थिती आहे त्या त्या परिस्थितीनुसार बदलत राहतो. का? कारण आमचे उद्देश, आमच्या जीवनाचे हेतू आम्हाला त्या पद्धतीनं कार्यरत करतात. ज्या व्यक्तीला केवळ पैसा कमवायचा आहे, ज्याच्या जीवनाचं ध्येय आहे की पैसा कमवणे, भरपूर पैसा कमवणे, त्याला दुसरं काही सुचत नाही. त्याच्या डोक्यामध्ये 24 तास फक्त पैसा शिजत असतो. हे नोकरी केलं तर कसं होईल, हे केलं तर कसं होईल, शेअर मार्केटमध्ये अमकं केलं तर, तमकं केलं तर, हे व्याजाने ठेवलं तर व्याज किती येईल, असं होईल तसं होईल. त्याच्या डोक्यात फक्त पैसा सुरू असतो आणि त्याचं संपूर्ण जीवन कशावर चाललेलं असतं? त्या उद्देशावरती तो जीवन जगत असतो. काही लोकांचा उद्देश भरपूर अभ्यास करायचा आणि एखाद्या मोठ्या पदाची तयारी करून त्या पदावरती जायचं. आणि मग ही ध्येयवेळी मुलं काय करत राहतात? अभ्यास करतात. 17 तास 18 तास अभ्यास अभ्यास अभ्यास, परीक्षेची तयारी, इंटरव्ह्यूची तयारी. त्यांना दुसरं काहीही सुचत नाही. त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश, एकच ध्येय आहे की कुठून कसंही करून मला ते पद मिळवायचं आहे, मला त्या अधिकारी पदावरती जायचं आहे. काही लोकांचं, काही तरुणांचं ध्येय असतं, उद्देश असतो काय? मला मिलिटरीमध्ये जायचं आहे किंवा मला पोलीस मध्ये जायचं आहे. आणि मग ते काय करतात? सगळं विसरतात आणि फक्त ते एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने जीवन जगू लागतात. प्रत्येकाचं काही ना काहीतरी ध्येय, काही ना काहीतरी उद्देश असतो. पण परमेश्वरानं जेव्हा तुम्हाला मला निर्माण केलं तेव्हा आमच्या जीवनासाठी त्यानं काहीतरी उद्देश ठेवला असेल. आम्हाला या जगामध्ये आणत असताना किंवा आम्हाला निर्माण करत असताना त्याची देखील आमच्या जीवनासाठी काहीतरी योजना असेल. ती योजना आम्ही समजून घेतली आहे का? काय असेल बरं देवाची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी? कोणी सांगू शकेल? देवाची तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी काय योजना किंवा उद्देश आहे? कोणी सांगू शकेल का? सांगा सांगा. बोललं की तुमची झोप जाईल. एकमेकांकडे बघून सांगा, म्हणजे चेहरे पण दिसतील. झोप आले का, फ्रेश आहे, थोडंसं सांगा, एकमेकाला सांगा. काय 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 देवाची इच्छा असेल तुमच्यासाठी किंवा उद्देश असेल? सांगा, लवकर सांगा. काय वाटतं तुम्हाला? काय उद्देश असेल? चांगलं जीवन जगावं. बरं, आणखी सांगा लवकर. येऊ दे, मला आवाज ऐकू येऊ दे. बोला. सांगा लवकर लवकर सांगा. ऐकू नाही. बोला. सांगा. सार्वकालिक जीवन मिळावं. बर, आणखी देवाची काही इच्छाच नाही आमच्यासाठी.
जन्म दिलाय जगाला तर मला काय पण करा, असं आहे का? मग काय इच्छा आहे, काय उद्देश आहे? आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या. पण आणखी काय करावं? परमेश्वराची सुवार्ता जगामध्ये सांगावी. पण आणखी हे जे आम्ही सगळं आता ऐकत आहोत ते कुणाच्या जीवनासाठी चाललंय? मनुष्याच्या. मी मनुष्य आहे का? म्हणजे हे कुणाच्या जीवनासाठी देवाची इच्छा आहे? कुणाच्या? माझ्या स्वतःच्या. तुम्हाला जाणीव होत आहे ही देवाची इच्छा? जसं की आम्ही आशीर्वादित असावं, आम्ही देवाच्या आज्ञा पाळाव्या, आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये असावं, किंवा आम्ही सुवार्ता सांगावी, ही परमेश्वराची कुणाकडून इच्छा आहे? माझ्याकडून. कुणाकडून इच्छा आहे? कुणाकडून इच्छा आहे? सांगा, तुम्ही सांगा, त्याशिवाय मला समजणार नाही. तुम्हाला कळलंय का ते? ही कुणाकडून इच्छा आहे परमेश्वराची? इकडे तिकडे बघू नका. माझ्याकडून. कुणाकडून इच्छा आहे? जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते समजणारच नाही. कुणाकडून इच्छा आहे? कुणाकडून? आता परमेश्वराच्या इच्छेनं आणि परमेश्वराच्या ध्येयानं माझं जीवन भारावून गेलेलं आहे का? आणि मी माझ्या जीवनासाठी असणारी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तहान भूक हरपून प्रयत्न करत आहे का? आम्हाला काय ऐकायला आवडतं माहिती आहे का? आम्हाला असं ऐकायला आवडतं, परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आम्हाला असं ऐकायला आवडतं, देवाची योजना आहे की आम्ही श्रीमंत असावं. आम्हाला असं ऐकायला आवडतं की देवाची योजना आहे की आम्ही कसं असावं? सगळ्या चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित असलेलं असावं. आम्हाला असं ऐकायला आवडतं की देवाची इच्छा आहे की आम्ही कसं असावं? आरोग्यामध्ये असावं. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वरानं जेव्हा मनुष्याला निर्माण केलं, अब्रामाला पाचारण केलं, त्याच्या सेवकांना बोलावलं, प्रत्येकाच्या जीवनासाठी त्याचा उद्देश एकच होता आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे. तो हाच आहे की या पृथ्वी तलावर आम्ही परमेश्वराच्या वतीनं परमेश्वराची प्रतिमा म्हणून जगावं. काय म्हणून जगावं? परमेश्वराची. म्हणजे आमच्याकडे बघितल्यानंतर लोकांना कोण आठवलं पाहिजे? असं नको, अरे बापरे आता हा वाटतं, असं नाही. अरे देव आम्ही आले वाटतात ना, असा देव नाही आठवायला पाहिजे. कसा देव आठवायला पाहिजे? आमच्याकडे बघून की खरंच हा व्यक्ती असा आहे, म्हणजे याचा देव किती चांगला आहे. की तुमच्या आणि माझ्या जीवनासाठीचा काय परमेश्वराचा उद्देश आहे? बघा, उत्पत्तीमध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वर देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. कसा निर्माण केला? कसा? आणि त्याचा प्रतिरूप हा मराठी शब्द आहे, जो हिब्रू शब्द आहे, तो हिब्री शब्द आहे आपल्यासारखी मूर्ती बनवली. म्हणून परमेश्वर म्हणतो, आपल्यासाठी कोणी मूर्ती करू नको, कारण तू स्वतःच परमेश्वराची मूर्ती आहेस.
तू स्वतःच परमेश्वर आणि त्याचं गौरव प्रकट करत आहेस. म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी परमेश्वराच्या निर्मितीमध्ये त्याचा उद्देश होता की तुम्ही आणि मी परमेश्वराचं गौरव प्रकट करावं. मनुष्यानं पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. अब्राहमाला पाचारण केलं आणि अब्राहमाला पाचारण करताना परमेश्वर काय म्हणत आहे? तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करेल. मग नेमकं परमेश्वराला कोणाला आशीर्वादित करायचं होतं? अब्राहमाला आशीर्वादित करायचं होतं का पृथ्वीवरील सगळ्या कुळांना आशीर्वादित करायचं होतं? कुणाला आशीर्वादित करायचं होतं? उत्पत्ती 12 अध्याय काय होते? बऱ्याचदा वाचल्याशिवाय आम्हाला काही गोष्टी लक्षात येत नाही. उत्पत्ती 12 अध्याय 1 आणि 3 वचन. 1, 2 आणि 3 वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र, आपले कुटुंब सोडून मी दाखवी त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी कल्याण करीन. तुझे नाव मोठे करीन. तू कल्याणमूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित. मग नेमका हा आशीर्वाद अब्राहमाला आशीर्वादित व्हावा म्हणून होता का संपूर्ण जगात आशीर्वादित व्हावा म्हणून होता? कोण आशीर्वादित व्हावा म्हणून आशीर्वाद होता? अब्राहमाद्वारे संपूर्ण जग आशीर्वादित व्हावं ही देवाची काय होती? अब्राहमासाठी इच्छा होती. आणि तीच इच्छा परमेश्वराची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे की आमच्याद्वारे नुसतं आम्ही आशीर्वादित व्हायचं नाही आहे. मी आशीर्वादित झालो, घर बांधला, बंगला घेतला, गाडी घेतली, मोठं कंपनीत झालो, वर जात राहिलो, संपलं, मातीत गेलो, संपला विषय. फक्त मी आशीर्वादित व्हावा ही देवाची इच्छा नाही आहे. त्याची इच्छा आहे की माझ्याद्वारे पृथ्वी आशीर्वादित व्हावी. माझ्याद्वारे कोण आशीर्वादित व्हावं? संपूर्ण आम्हाला मागताना सुद्धा धाडस होत नाही, सांगताना सुद्धा धाडस होत नाही. माझ्याद्वारे पृथ्वी आशीर्वादित होईल का? स्तोत्र 2 वचन 8 वाचा बघू. मधुर भाग म्हणजे राष्ट्रे मी तुला वचनादाखल देतो. पृथ्वीच्या दिगंताचे स्वामित्व तुला देतो. मध जवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रीय वचना दाखल देतो. पृथ्वीच्या दिगंताचे स्वामित्व तुला देतो. परमेश्वर काय म्हणतात? मध जवळ माग, मी तुला राष्ट्र देतो. कशासाठी? सत्ता गाजवण्यासाठी नव्हे, तुझ्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित व्हावीत म्हणून मी तुला ते देतो. पृथ्वीच्या दिगंताचे म्हणजे जिथपर्यंत नजर पोहोचते तिथपर्यंत स्वामित्व तुला देतो. कशासाठी? हुकुमत गाजवण्यासाठी नव्हे, तर काय? तुझ्याद्वारे हे सर्वजण आशीर्वादित व्हावे. आज आम्ही विचार करूया स्वतःचं जीवन देवाच्या समोर ठेवत असताना माझ्याद्वारे किती लोक आशीर्वादित झाले?
आशीर्वादित झाले. जरासा विचार करण्याचा प्रयत्न करूया. किती झाले? 5, 10, 15, 20, 100, 200. माझ्याद्वारे किती लोक आशीर्वादित झाले? माझ्याद्वारे जर लोक आशीर्वादित होत नसतीलच तर मी देवाच्या उद्देशाकडे लक्ष पुरवलंय का? योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 16व वचन कोणीतरी वाचा बघू. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16व वचन काय सांगतंय? जोरात वाचा. तुम्ही मला निवडले नाही, तुम्ही मला निवडले नाही. तर मी आम्ही देवाला निवडलेलं नाही. आम्ही म्हटलेलं नाही की येशू माझा प्रभू, तर मी तुम्हाला निवडले. प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं. आम्ही ख्रिस्ती आहोत हा अपघात नाहीये. आमचा बाप्तिस्मा झाला अचानक घडलेलं नाहीये. त्याच्या मागे देवाची इच्छा आणि योजना होती. काय होती? पुढं व तुम्हाला नेमले आहे. आम्हाला नेमलेलं आहे. आम्ही या ठिकाणी आहोत म्हणजे काय आहे? आम्हाला नेमलेलं आहे. कशासाठी नेमलेलं आहे? यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. हेतू आहे परमेश्वराचा आम्हाला नेमण्याच्या मागचा काय? की आम्ही जाऊन फळ द्यावे. फळ द्यावे. अब्रामाला पण सांगितलं जा, आणि तुम्हाला आणि मला पण सांगण्यात येत आहे जा. आम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे. तुमचे फळ काय व्हावे? टिकावे. आज तुम्ही आणि मी स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न करूया. आम्ही फळ देत आहोत का? ते विसरून जाऊया. ओठाचं फळ, वेळेचं फळ, दशांश पैसा, ते फळ मागतच नाहीये. ते फळ प्रभू मागत ते त्याच आहे. नाही ते तो हिसकावून घेऊ शकतो. नाही दशांशला आजारी पडू शकतो, सगळे पैसे दवाखान्यात घालवू शकतो. नाही चर्चमध्ये आला आजारी पडते, बिचाराला खेळते, पाळकांना बोलवते, आपोआप कळते की मला चर्चमध्ये जायला पाहिजे. ही फळं नव्हे, ते देव त्याचं ते घेऊ, त्याचंच आहे सगळं. जेव्हा झाड फळ देतं, ते फळ काय करतो? फळाचा उद्देश काय? फळ, झाड फळ नेमकं कशासाठी तयार करतं? कशासाठी फळ तयार करतं? तुम्हाला मला गोड गोड आंबे खायला मिळावे, सफरचंद खायला मिळावे, यासाठी झाड फळ तयार करत नाही. झाड फळ तयार करतं की त्याच्यातील बीन नवीन झाड तयार व्हावं. म्हणजे तुम्हाला मला फळ द्यायचं आहे, म्हणजेच असं आपलं जीवन जगायचं आहे की आमच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे नवीन लोक तयार व्हावेत. ते आहे फळ देणं. देवावर विश्वास ठेवणारे नवीन लोक तयार व्हावेत, यासाठी तुम्हाला मला नेमलेलं आहे. आणि त्याचाच अर्थ आहे फळ देणं. आणि म्हणतो काय म्हणतो? तुम्ही फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्देश फळ देणं आहे का? आणि देवबाप दोन्ही ठिकाणी सांगतोय. आम्हाला पण सांगतोय आणि देवशिष्य शिष्याला पण सांगतोय की तुम्ही जावं आणि फळ द्यावं. म्हणजे आम्हाला काय करायचं? फळ देण्यासाठी काय करायचं? फळ देण्यासाठी आमची सुख समाधानाची
जी पण काही बाब आहे, मग आमचं घर असेल, आमचं ऑफिस असेल, आमची घरातली जागा असेल आवडीची, ती सगळी सोडायची आहे आणि बाहेर जायचं आहे. घरात बसून मी फळ देऊ शकत नाही, मला बाहेर जायचं आहे आणि फळ द्यायचं. आणि हाच शिष्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश होता. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी देखील परमेश्वराचा उद्देश हाच आहे. काय? की आम्ही काय करावं? सुवार्ता सांगावी, फळ द्यावं आणि आमच्यासारखे विश्वासणारे तयार करावेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला सांगतो, वचन सांगते की त्यानं 72 जणांना दोघांना काय केलं? पाठवलं. जेथे जेथे येशू जाणार होता तेथे तेथे त्यानं पहिल्यांदा आपल्या शिष्यांना पाठवलं. पहिल्यांदा कोण गेलं? शिष्य. आणि मग नंतर कोण गेलं? येशू. जिथे जिथे शिष्य गेले तिथे तिथे येशू ख्रिस्त गेला. वचन सांगतं की तो जिथे जाणार होता तिथे तिथे त्यानं आपल्या शिष्यांना पाठवलं. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ असा आहे, ज्या ज्या कुटुंबामध्ये तुम्ही जाणार सुवार्ता सांगण्यासाठी, तुमच्या मागोमाग प्रभू येशू तिथे येणार आणि त्या कुटुंबाला ताण देणार. जिथे जिथे शिष्य जातील तिथे तिथे येशू जाणार होता. आज तुम्ही जेव्हा सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर पडाल आणि ज्याही कोणत्या घरामध्ये जाल, तुमचं त्या घरामध्ये जाणं म्हणजे प्रभूला निमंत्रण आहे की प्रभू तुझ्या आज्ञेनुसार या घरामध्ये मी सुवार्तेसाठी आलो, आता तू ये आणि या घराचा ताबा घे आणि आता आनंद दे. आणि जर आम्ही गेलोच नाही तर आमच्या न जाण्यानं, आमचं घर न सोडण्यानं, आमचं पवित्र मंदिर न सोडण्यानं, आम्ही देवाच्या आज्ञा न ऐकल्यानं अनेकांच्या जीवनाबद्दल तारण थांबलेलं आहे. कारण आम्ही त्यांच्यामध्ये गेलोच नाही. तुमच्या आमचे कितीतरी नातेवाईक असे असतील की जे अजून ख्रिस्ती नाही आहेत. आम्ही गेलोय त्यांच्यापर्यंत सुवार्ता घेऊन, वचन घेऊन. उलट ते आमच्याकडे आले ना की आम्ही त्यांच्यासारखं वागतो. नाही हो, ते आमचे पाहुणे आले, हे करायला लागते, दुर्बी सोडायला लागते, आमचं करायला लागते, तंत्र करायला लागते. ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्यासारखं वागतो. पण आम्ही त्यांच्याकडे जाऊन प्रभूला सांगत नाही की प्रभू इथं ये आणि या घरामध्ये तुझं तारण दे. एका घरामध्ये मी गेलो होतो, वास्तुशांती होती. 5 पालकांना बोलवलेलं होतं. बाळक साहेबांच्या प्रार्थना, प्रत्येकाची अर्धा तासाची प्रार्थना किती झाले? 2.5 तास प्रार्थना झाली. आता ह्याच्यापेक्षा जास्त पवित्र घर काय होईल असं वाटत नव्हतं. प्रार्थना झाली, बाळक साहेबांना जेवायला बसवलं आणि बाळक साहेब जेवत असताना त्यांनी काय केलं? त्यांच्या घरात दुसरे लोक आले, हात बुडवली, सगळ्या भिंतीवरती शिक्के मारले. आणि बाळक साहेबांचं जेवण झालं. बाळक साहेबांनी विचारलं, हे काय चाललंय? नाही नाही, ते आमचे नातेवाईक आहेत, तो त्यांच्यासाठी करायला लागतो. मस्तपैकी तोरण एक नारळ बांधून ठेवला. का? नाही, ते आमचे पाहुण्यासाठी काय लागते, बाकीचे लोक आहेत. 2.5 तासाची पाळकाची प्रार्थना शून्य. मी म्हटलं याच्यापेक्षा आम्हा 5 पाळकांनाच तुम्ही हात पुढे वाढ सांगायला पाहिजे होतं, आम्ही शिक्के उठवले असते.
एका पास्टरला आम्हीच मानले असते. मी तर चुकीचं आहे म्हणत नाही, ठीक आहे, त्यांची श्रद्धा आहे. चूक हे आहे की आम्ही त्यांना आमच्या घरामध्ये येऊन त्यांची गोष्ट आम्ही स्वीकारतो, पण आम्ही त्यांच्या घरात जाऊन आमचा प्रभू त्यांना देत नाही. माझ्या नातेवाईकाचं तारण झालेलं नाही तर त्याचं जबाबदार कोण आहे माहिती आहे का? मी आहे. कारण मी घर सोडलेलं नाही. मी पैसा कमवण्यात, मी माझ्या मुलाची शिक्षण करण्यात, मी माझं घर सावरण्यात, माझं घर बांधण्यात, मी माझ्या नोकरीमध्ये इतका व्यस्त झालो की मला बाहेर जाताच आलं नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जो सुवार्ता सांगतो, जो शांतीची घोषणा करतो, त्याचे पाय डोंगरावर येताना किती मनोरम दिसतात. देवाच्या सेवकानं चाललं पाहिजे, व्यायामासाठी नव्हे. चाललं म्हणजे खरोखरच शब्दशः चाललं नव्हे. चाललं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्रभूचं वचन सांगितलं पाहिजे. त्याने त्यांना अधिकार दिला कशावरचा? शत्रूच्या प्रत्येक शक्तीवरचा. तो म्हणतो तुम्ही जा, मी तुमच्या बरोबर आहे. एखाद्या घरामध्ये जा, तिथं सांगा प्रभूची शांती असो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, जर एखाद्या घरात तो स्वीकार केला नाही तर पायाची धूळ झाडा आणि निघून या. मी त्याचा झाडा घेईन, मी त्याला जाऊन विचार. फक्त वचन ऐकलं नाही, मी पाठवलेल्या सेवकाचा सन्मान केला नाही, म्हणून परमेश्वर म्हणतो त्या नगराचं सोर आणि सिदोन यांच्यापेक्षा भयानक हाल होतील. किती सुंदर अशी तुम्हाला आणि मला परमेश्वरानं एक पदवी दिलेली आहे. त्याची लेकरं, त्याचे सुवार्थी, त्याचे सेवक. किंवा तो म्हणतो की जर एखादं गाव तुमचं ऐकत नाही तर तुमच्यासाठी मी अख्ख्या गावाचा बदला घेईन. पण आम्ही बाहेर पडत नाही. आणि मी स्वतःला काय सांगतो, नाही, देवाची इच्छा की आम्ही काय व्हावं? श्रीमंत व्हावं, पैसा कमवावा, सुखी समाधानी जीवन जगावं. देवाची इच्छा ती नाहीच आहे, कधीच नाही आहे. शिष्य परत आले, सेवा केली त्यांनी आणि परत आले. काय सांगतात? प्रभूजी तुमच्या नावानं देखील आम्हाला वश होतात. किती अधिकार! श्रीकृष्ण म्हणतोय, भूत तुम्हाला वश होतात, त्याचा आनंद करू नका. कशाचा आनंद करा? तुमची नावं स्वर्गामध्ये लिहिलेली आहेत. कुणाची नावं स्वर्गामध्ये लिहिली गेली? जो बाहेर पडला आणि ज्यानं सुवार्ता सांगितली, जो घरात बसला आणि रडून प्रार्थना करतोय, माझं घर आशीर्वादित कर, त्याचं नाव स्वर्गात असेल का? प्रभू 2 चाकी फिरवत होतो, 4 चाकी दे आणि 40 दिवस उपवास करतो, स्वर्गात नाव जाईल का? स्वर्गात नाव जर जायचं आहे तर आम्हाला काय करायचं आहे? जो आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? आम्ही सुवार्ता सांगावी, बाहेर पडावं, फळ द्यावं, तो पूर्ण आमच्या जीवनात होणं गरजेचंच आहे. आमच्यापैकी असे किती लोक आहेत की ज्यांना सकाळी जाग येते की
आज मला देवाची सेवा करून एका तरी व्यक्तीपर्यंत देवाचं नाव गाजवायचं आहे, आणि त्यासाठी कुणाला जाग येते का? आमच्यापैकी असं कुणाच्या जीवनाचं ध्येय किंवा उद्देश आहे का? काही झालं तरी या महिन्याभरामध्ये माझ्या 5 नातेवाईकांपर्यंत मला येशूची सुवार्ता घेऊन जायचं. परमेश्वराच्या ध्येयानं तुमचं आणि माझं जीवन चालत आहे का? आम्ही काय म्हणतो माहिती का? तेव्हा तुझं ध्येय सगळं बाजूला ठेव, तुझं सगळं ध्येय सगळं बाजूला ठेव, की मी सांगतोय ते करा. माझं घर बांधायचं, माझ्या मुलाची नोकरी आहे, माझी स्वतःची नोकरी आहे, माझ्या लेकरांचं शिक्षण आहे, त्यांचे चांगले मार्क आहे, माझं बिझनेस आहे, माझा अमका आहे, माझा दमका आहे, ते आधी पूर्ण होऊ दे. तुझी इच्छा नंतर बघू. ती इच्छा पूर्ण करायला कधी उठते माहिती आहे का? सगळं संपलं, आता समजलं 1-2 वर्ष जीवन राहणार आहे, मग उठते सेवा करायला. होते सेवा, चालता येत नाही, आजार पण आहे, सगळं काही आहे. जे वृद्ध काळात सेवा करतात मी त्यांना दोष देत नाही किंवा त्यांना चिडवत नाही किंवा त्यांच्या सेवेबद्दल मी त्यांना कुठल्याही प्रकारे हिनवत नाही. ज्यांनी पहिल्यापासून सेवा करतात आणि सेवेमध्ये असताना जे म्हातारे झालेले आहेत त्यांच्याबद्दल मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. परंतु ज्यांनी आयुष्यभर मनासारखं जीवन जगले आणि मरताना आता फक्त देवाला तोंड दाखवायचं म्हणून सेवेसाठी उभारले, नका करू. नका करू. हे सांगण्याचा उद्देश वयस्कर लोकांच्यासाठी नाहीच आहे. जर ते सेवा करत आहे, स्वागतच आहे, सन्मानच आहे, धन्यवादच आहे. हा सांगण्याचा उद्देश जे तरुण आहोत त्यांच्यासाठी आहे. आत्ताच जागे व्हा. ते म्हातारे जरी झाले, आम्ही म्हातारे होऊ का नाही माहित नाही. मागच्या 2 आठवड्यापूर्वी आमच्या क्राईस्टमध्ये एक तरुण मुलगा, अगदी चांगला, खूप सुंदर, देवाचं प्रेम बाळगणारा मुलगा अचानकपणे हार्ट अटॅक आला आणि रुग्णालयात झोपी गेला. अवघड 35-36 वर्षाचं त्याचं वय होतं. अजून लग्न झालं नव्हतं. तरुण म्हणजे फक्त 11-12ची मुलं नव्हे, ज्यांचं वय 50च्या आत आहे ते सगळे तरुणांनो, आत्ताच वेळ आहे. जाग व्हा, बाहेर पडा, सुवार्ता सांगा, फळ द्या, प्रभूच्या उद्देशानं भारावून जा, झपाटून जा. वेळ लागू दे तुम्हाला, वेळ लागू दे. लोक म्हणू दे की ही केस कामातून गेलेली आहे, येळ झालंय, फक्त देवाची सेवा करते, म्हणू द्या. तेच आमच्या जीवनाचा उद्देश आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जे वयस्कर आहे आणि सेवा करत आहे, मनापासून सवाल करा. परंतु जे तरुण आहे, तुमच्या समोर जर काही तुमच्या योजना असतील, कुणाच्या घर बांधण्याची योजना आहे, कुणाचं नवीन शेत घेण्याची योजना आहे, कुणाचं बिझनेस टाकण्याची योजना आहे, कुणाचं नोकरी करण्याची योजना आहे, कुणाच्या आणखीन काही योजना असतील, त्या सगळ्या योजना बाजूला ठेवा आणि एक नवीन योजना तुमच्या जीवनामध्ये घ्या की मला सुवार्ता सांगायची आहे. आणि जेव्हा या योजनेला तुम्ही बनून जा, मी तुम्हाला सांगतो, सुवार्तेसाठी प्रभू तुम्हाला अद्भुत ठिकाणामध्ये घेऊन जाईल. सुवार्तेसाठी तो तुम्हाला उंच घेऊन जाईल.
सुवार्थेसाठी तो तुम्हाला अधिकाराच्या आणि खूप मोठमोठ्या ठिकाणांमध्ये नक्कीच घेऊन जाईल. देवाचं वचन सांगतं त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही मिळवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे धावत येतील. तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. देवाच्या लेकरांनो, तुमच्या माझ्या जीवनाचा उद्देश काय पाहिजे? फळ देणं, सुवार्ता सांगणं, प्रभू येशूची घोषणा करणं. आणि त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? बाहेर पडायचं आहे, जायचं आहे त्याच्याकडं ज्यांच्याकडे अजून ख्रिस्ताचं वचन पोहोचलेलं नाही. कोणी असं म्हणू नका, हाय का आता घरातच आम्ही सेवा करतो, घरात येतोय पेपरवाला, दूरवाला, किराणा मालवाला, त्यालाच सांगतो सुवार्ता, तेवढीच आमची घर बसल्या सुवार्ता होईल. देवाचं वचन जर सांगतं जा, देवाचं वचन जर सांगतं बाहेर पडा, तिथं दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. ते दुसरा कुठलाही पर्याय नाही. तुम्हाला जाणंच भाग आहे. आणि यासाठी सांगत आहे कारण देवानं यहोशुआला सांगितलं, जिथे जिथे तुझे पाय पडतील, ज्या ज्या भूमीला तुझे पाय लागतील, ती भूमी मी तुला देईन. जोपर्यंत आम्ही त्या गावांमध्ये आमचे पाय टेकवणार नाही, ती गावं प्रभूसाठी जिंकली जाणार नाहीत. कारण फक्त आम्ही सांगत नाही आहे, आम्ही आमच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, त्याची उपस्थिती आणि त्याचं तारण घेऊन जाणार आहोत. पण आम्ही जाणं काय आहे गरजेचं आहे. इथं बसून नाही होणार आहे, तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणून देवाच्या लेकरांनो, आज देवाचा उद्देश तुम्ही आणि मी समजून घेत आहोत. तर त्याच्यासाठी आमच्या जीवनाची काय करूया? तयारी करूया की आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचं सुवार्तेचं कार्य होईल आणि आम्ही काय करेल? फळ देईल. जर मी फळ देत नाही, फळ कुठली कुठली झाडं देत नाही, जे जे झाडाचं नाव तुमच्या डोक्यात आलं ते तुम्ही बोलता. आणि त्या झाडाचा उपयोग काय केला जातो? कापलं जातं, चाळलं जातं, नाहीतर कुठंतरी वेगवेगळ्या कामासाठी उपयोगात आणलं जातं. फळ देणारा झाडाचं तसं नाही आहे. जर मी जळला जाऊ नये, कापला जाऊ नये, तोडला जाऊ नये वाटत असेल तर आम्ही काय करणं गरजेचं आहे? सुवार्ता सांगणं, फळ देणं. ज्यांना कोणाला परमेश्वराचा तो अभिषेक आहे आणि ज्यांना कोणाला ते पाचारण आहे, जर तुम्ही आज मागं पडला आहात, जर तुमच्या जीवनातून सुवार्तेकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्या कोरोनाच्या काळामध्ये आणि या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जर तुमचं लक्ष सुवार्तेकडून फिरलेलं आहे, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करत आहे, प्रभूच्या इच्छेकडे लक्ष द्या आणि पुन्हा सुवार्तेसाठी स्वतःला सिद्ध करा. परमेश्वर करून तुम्हाला मला या वचनांच्या द्वारे आशीर्वाद करो. आमेन.